देशाचं राजकीय वातावरण सध्या उन्हाप्रमाणेच तापलंय। आघाड्या, महायुत्या, नेत्यांचे इकडून तिकडे पक्षप्रवेश, जागा वाटपाचा तिढा हे सर्व सुरू असताना देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या इंडिया आघाडीची आज दिल्लीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडतेय। मात्र या बैठकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे आक्रमक नेते संजय राऊत यांनी मोठमोठे दावे करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। एनडीए मधील अनेक नेते इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि लवकरच भाजप सरकारमधील अनेक नेते इंडिया आघाडीत प्रवेश करणार आहेत असं ठामपणे संजय राऊत यांनी सांगितलंय। त्याचसोबत महाराष्ट्रात मराठी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा इंडिया आघाडीत जाणार आहेत अशी चर्चा आहे। गेल्या काही दिवसातील राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि आता संजय राऊत यांनी केलेले दावे तसंच इंडिया आघाडीच्या बैठकीत मोठमोठे निर्णय होऊ शकतात। कोण कोण नेते आहेत किंवा कोणते पक्ष आहेत जे भाजप सरकारमधून बाहेर पडून इंडिया आघाडीत येऊ शकतात पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। संजय राऊत यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी घेतलेली पत्रकार परिषद आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रवेशाबाबत केलेलं वक्तव्य यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोठी विधानं केली आहेत। त्यांच्या या वक्तव्याचा सर्वात पहिला आणि मोठा अर्थ असा निघतो की महाराष्ट्रात भाजप विरोधी राजकारणाचा आणि इंडिया आघाडीचा मुख्य चेहरा हा उद्धव ठाकरेच आहेत। राज ठाकरे यांच्या मनसेची वेगळी भूमिका असली तरी त्यांना जर राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधात उभं राहायचं असेल तर त्यांना मातोश्रीचा आणि उद्धव ठाकरे यांचा रस्ता धरावाच लागेल हे राऊत यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ठाकरे ब्रँड आता इंडिया आघाडीत सुद्धा एकत्र दिसू शकतो। संजय राऊत यांनी एनडीए मधील अनेक नेते आणि पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केलाय। आगामी निवडणुकीपूर्वी भाजपमधील अनेक नेते आमच्या बाजूने येतील असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। अशा प्रकारच्या दाव्यांमागे दोन प्रमुख हेतू असू शकतात। पहिला म्हणजे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये अंतर्गत अस्वस्थता आणि संशयाचं वातावरण निर्माण करणं आणि दुसरा म्हणजे आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणं। एनडीए मध्ये जे प्रादेशिक पक्ष स्वतःला दुय्यम भूमिकेत पाहतायत त्यांना इंडिया आघाडीच्या रूपानं एक सक्षम पर्याय उपलब्ध आहे असा थेट संदेश या दाव्यातून दिला जातोय। तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल। शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही। अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते। पण स्वतः राज ठाकरे इंडिया अलायन्स मध्ये येण्यासाठी त्या संदर्भात माझी नेहमी राजकीय चर्चा करतात त्यांच्याशी करतो, पण असं आहे की ते स्वतः तयार आहेत का? बघा, इच्छा दिसते सन्माननीय राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची एक स्वतंत्र भूमिका आहे। महानगरपालिकेत ते शिवसेनेबरोबर जरी युतीमध्ये असले तरी त्यांची एक भूमिका आहे। असं वाटलं की राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे तर इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी चर्चा करावी। जर त्यांची महाराष्ट्रातल्या जागा जिंकण्यासाठी जर त्यांची आवश्यकता आम्हाला आहे असं वाटलं तर नक्कीच प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करावी। या सर्व घडामोडींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा इंडिया आघाडीत जाणार का या चर्चेला मोठं उधाण आलंय। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात मराठी मतांचं विभाजन रोखण्यासाठी ठाकरे बंधूंची गरज असणं महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरू शकतं। मात्र संजय राऊत यांनी आजच एक महत्त्वाची अट स्पष्ट केली आहे की जर राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांना सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करावी लागेल। त्यानंतरच हा प्रस्ताव दिल्लीत मित्रपक्षांसमोर ठेवला जाईल। राज ठाकरे यांनी जोपर्यंत निवडणुका बॅलेटवर होत नाहीत तोपर्यंत त्यावर बहिष्कार टाकावा अशी भूमिका घेतली आहे, ज्याला संजय राऊतांनी जाहीर पाठिंबा सुद्धा दिलाय। नाही, पण राऊत साहेब, इंडिया आघाडी आता विखुरलेली आहे, अजिबात नाही। EMK नाही सोबत, आप उपस्थित राहील की नाही शक्यता कमी आहे। अनेक छोटे मोठे पक्ष उपस्थित राहतील की नाही याची शक्यता कमी आहे। तर मग भाजपला सत्तेतून खाली खेचणार कसं जर विरोधी पक्षाची एकजूट दिसत नसेल तर? तुमच्या माहितीसाठी मी इतकंच सांगेन की इंडिया अलायन्स अजिबात विखुरलेला नाही। जे प्रमुख घटक पक्ष आहेत आतापर्यंत इंडिया आघाडीबरोबर राहिलेले ते आजही आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीमध्ये सामील आहोत।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विरोधकांकडून सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात असले तरी संजय राऊत यांनी त्यांच्या नेतृत्वाचं पूर्ण समर्थन केलंय. आजच्या दिल्लीतील बैठकीत जवळपास 23 राजकीय पक्ष सहभागी होत असून अंतर्गत मतभेद विसरून आगामी निवडणुकांची रणनीती ठरवणं हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीत सर्वात मोठा पेच पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत असू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनुसार आघाडीनं निवडणुकांपूर्वीच एक सामूहिक किंवा ठराविक चेहरा जनतेसमोर ठेवला पाहिजे, जेणेकरून भाजपच्या मोदी या चेहऱ्याला सक्षम पर्याय देता येईल. तसंच संजय राऊत यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव सुचवला होता की तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासारख्या काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांनी पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, ज्यामुळे भाजप विरोधात एक मजबूत राष्ट्रीय पर्याय उभा राहील. यावरही पडद्यामागे चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. भाजप सरकारमधून किंवा एनडीएमधून कोणते पक्ष आणि नेते बाहेर पडू शकतात यावर सुद्धा राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. संजय राऊत यांनी रणनीतीचा भाग म्हणून कोणाचीही नावं जाहीर केलेली नाहीत, परंतु राजकीय हालचालींवरून असं दिसतंय की एनडीएमधील काही छोटे प्रादेशिक पक्ष ज्यांना जागा वाटपात भाजपकडून कमी जागा मिळण्याची भीती आहे ते ऐनवेळी बाजू बदलू शकतात. दुसरीकडे आगामी निवडणुकांमध्ये भाजप अनेक विद्यमान खासदारांची तिकीट कापण्याच्या तयारीत आहे. अशावेळी तिकीट नाकारलं जाणारे भाजपचे ज्येष्ठ आणि स्थानिक पातळीवर मजबूत असलेले नेते थेट इंडिया आघाडीतील पक्षात प्रवेश करू शकतात. याशिवाय इंडिया आघाडीला नवीन मित्रही मिळत आहेत, जसे की तामिळनाडूत अभिनेते विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाच्या रूपानं आघाडीला नवीन बळ मिळण्याचे संकेत राऊतांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी 1 वर्षाच्या आत मोदी सरकार कोसळेल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत असा खळबळजनक दावा केला होता. राहुल गांधींचा सर्वात मोठा दावा असा आहे की सरकारी यंत्रणांवरील मोदी सरकारचं नियंत्रण आता पूर्णपणे सुटलंय. निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेतील वरिष्ठ लोक सध्याच्या व्यवस्थेविरोधात अंतर्गत बंड करतायत. त्यांनी असाही दावा केलाय की आंतरराष्ट्रीय आर्थिक धक्क्यांपासून देशाचं रक्षण करणारी सुरक्षा यंत्रणा भाजपनं नष्ट केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे देशात प्रचंड मोठी आर्थिक मंदी आणि महागाईची त्सुनामी येईल, जी रोखणं सरकारला अशक्य होईल आणि आर्थिक असंतोषामुळे जनता रस्त्यावर उतरेल. राहुल गांधी म्हणतायत की यंत्रणा आतून हल्ल्या आहेत. जर संजय राऊत दावा करतायत की एनडीएमधील अनेक मोठे नेते आणि पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि लवकरच मोठा पक्षप्रवेश होईल, म्हणजेच राहुल गांधींनी प्रशासकीय आणि आर्थिक पातळीवर सरकार कमकुवत झाल्याचं चित्र निर्माण केलंय, तर संजय राऊत यांनी त्याला राजकीय आणि संख्याबळाच्या जोडणीची जोड दिली आहे. यावर शरद पवार यांनी सुद्धा आवाहन केलंय की राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजून निवडणुकीला वेळ आहे, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनीही इंडिया आघाडीला बळ दिलंय. थोडक्यात सांगायचं तर आजची दिल्लीतील बैठक ही इंडिया आघाडीची अंतर्गत ताकद आणि भविष्यातील दिशा ठरवणारी असेल. संजय राऊतांचे दावे पूर्णपणे खरे ठरतात की ती केवळ एक राजकीय खेळी आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.